मध्ये पॉवर डेलिगेशन ऑफ पॉवर करणं खाली डिसेंट्रलाइज ऑफ पॉवर हे बरोबर आहे, आम्हाला देखील ते मान्य आहे. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी या सभागृहात मी एक लक्षवेधी आणली होती आणि ती लक्षवेधी ती हीच होती की पॉवरचा गैरउपयोग. कारण शासनाकडे जेव्हा असतं त्यावेळेला ते सगळ्या चाळणीत नाही येतं, वेगवेगळ्या त्याच्यावरती टिप्पण्या येतात, सगळ्या गोष्टी होतात. आणि जसं 155चा गैरउपयोग केला गेला आणि फक्त पुण्यामध्ये 32,000 प्रकरणं निघाली आणि आज मला वाटतं शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवसापर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की त्याच्यावरती काय कारवाई केली, ऍक्शन टेकन रिपोर्ट काय आहे तो आज संध्याकाळपर्यंत ते सांगणार आहेत. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की अशा प्रकारे ज्या वेळेला आपण पॉवर डेलिगेट करतो, आता ठीक आहे या पॉवर कलेक्टर लेवलला आहेत, विभागीय आयुक्तांना आहेत, त्याच्यामुळे काय फार त्याच्यामध्ये काय गडबड होईल असं अपेक्षा माझी आत्ता आहे. पण महसूलमध्ये ज्या वेळेला एखादी गोष्ट पॉवर जेव्हा डेलिगेट करतो, आमचा अनुभव असा आहे त्यावेळेला त्या पॉवरचा गैरउपयोग केला जातो. तो गैरउपयोग होणार नाही एवढंच मंत्री महोदयांना अश्युअर करायचं आहे. बाकी काय रे, हे पाठीमागचे पण रेग्युलराइज करणारं बिल आहे, याच्यात काय फार काय बिलामध्ये काय नाहीये, बिलावरती ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाहीये. परंतु ज्या वेळेला पॉवर डिसेंट्रलाइज होते त्यावेळेला डिसेंट्रलाइज पॉवर झाली की त्याचा गैरउपयोग होणार नाही एवढं त्यांनी आश्वस्त करावं. बाकी बिलावरती बोलण्यासारखं आम्हाला काही नाही.